बाबा किती गाई आहेत सगळ्या? लहान मोठी 50 गाई. दूध किती चालू आहे? दूध आता कमी झाले 200 लिटर. हा, 12 झाले ना. दूध कुठे घालता? तिथे शिरवली. तुमचं नाव काय पूर्ण? चिकणे पूर्ण नाव? गोविंदराव चिकणे. किती वर्षापासून हा व्यवसाय करता? झालं 5-7 वर्ष. व्यवसाय परवडतो? काय आता बाजारच नाही तर काय परवडायचे. शासनाकडे ते अनुदान मिळालं का? नाही मिळालं अजून नाही मिळालं. तुमचं मूळ गाव कुठलं? सावरगाव. जे पारनेर तालुक्यातले? हा. मग इकडे काही जमीन वगैरे घेतली? हा. किती वर्ष झाली इकडे शिफ्ट आहेत? 18-19 वर्ष. आता याच्यामध्ये काही गावठी गाई पण आहेत? हा. मग गावठी किती आहेत? एकच. काय बैल वगैरे? बैल आहे ना 3. आता या गायींचं मेटिंग कुठं करता? कंचा जर्सी गाई डॉक्टरांकडनं? डॉक्टर. खर्च परवडतो? आता काय करता परवडाय. कुटुंबातली किती माणसं असतात मदतीला? 2-4 आहे. दूध कोण काढतं? मशनी. अच्छा, मशीन आहे. हा. सकाळी किती वाजता आणि संध्याकाळी किती वाजता? संध्याकाळी 5ला आणि सकाळचं 5ला. हा गोठा किती स्क्वेअर फुटाचा आहे? 100 फूट आहे असं. 100 फूट आहे. कालवडी पण आहेत. कालवड्यांची काय विक्री करता का? पाळायच्या नाही ते विकायच्या. ते आपल्याला ठेवायच्या. कुटुंबामधून जास्त सहकार्य कोणाचं मिळतं? सगळे घरचीच. काय जास्त इंटरेस्ट कोणाला? सगळे सुनबाई. सुनबाईंचा. ताई नमस्कार. ताई काय नाव तुमचं? कविता संदीप चिकणे. काय आवडतं तुम्हाला व्यवसाय? व्यवसाय आता हाच. दुधाला बाजारभाव ताई काय मिळतो? बाजारभाव आता काय सध्या कमीच आहे. सकाळी किती वाजता उठता? 4:30 वाजता. संध्याकाळी झोपता किती वाजता? 10 वाजता. दिवसभराचा दिनक्रम? दिनक्रम सकाळचे 4:30 ते संध्याकाळचे 10. मावशी नमस्कार. काय नाव तुमचं? दुधाचा व्यवसाय परवडतो का? आता काय करायचंय? बाबांना मदत करता का तुम्ही? मी नाही गोठ्यात. तुम्ही काय करता? सुपरविजन? तुम्हाला मुलं किती? काय करतो मुलगा? हे काय हेच शेतीच करतात. काय व्यवसायाबद्दल काय वाटतं तुम्हाला? चांगला बरा? आता बाजार असल्यावर बरं आहे दुधाला. बाजार नसल्यावर काय मग पदर मोड घालावं लागत घरातून. दुधाचा व्यवसाय करायचा ही संकल्पना कोणाची? बाबाची, सुनबाईची का मुलाची? आम्हीच असं एवढ्या मिळून थोडी वाढवली. पहिल्या घेतल्या 2, मग असंच तिकडे तो छोटा गोठा होता. मागून मग हा बांधला. आता काय कोरोनापासून रसच आहे. चारा कुठून आणतात? चारा विकत. सगळा विकतचा? हा. टोटल परवडतं कसं? आता नाही परवडत, पण आता वापायच्या थोड्याच ठेवायच्या. कमी करायच्या? हा. का बरं कमी करायच्या? मग आता काय त्यांचंच करायचं आणि त्यांनाच घालायचं नुसतं दुधाचं. मग तुम्हाला काही शिल्लक राहत नाही ना. त्यांना काय आजार वगैरे येतो? आजार येतोय बी. आजार आहे बी. डॉक्टरला बोलवायचं. मग काय करायचं? तुमची यांना काही मदत होत नाही? नाही इकडे नाही. घरी स्वयंपाक करणे करायचा कवा नाही. आता डोळ्याचं ऑपरेशन झाले ना माझ्या. बाबांना जास्त मदत कोण करतं? ते दोन्ही आहेत. मुलगा आणि सुनबाई? मुलगा कवा असतो नसतो घरी. ते दोन्ही करत. त्या सासरा सुनबाई आणि बाबा? हा.